मॅपमायक्रॉप नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला जी भाषा योग्य वाटते ती भाषा निवडायची आहे. नवीन युजरसाठी आपल्याला येथे नोंदणीवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला नाव, ईमेल ID, फोन नंबर, पासवर्ड टाकून पुढे जावर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला फोन नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपले लॉग इन सक्सेस होतं. आपलं लोकेशन आपल्याला परमिशन देईल. त्यानंतर आपल्याला शेती जोडावर क्लिक करायचं. त्यानंतर मार्क फार्म वर क्लिक करायचं. आपल्याला सर्च बटनवर क्लिक करून आपलं लोकेशन त्या ठिकाणी टाकायचं आहे. लोकेशन टाकल्यानंतर आपल्याला आपली शेती निवडायची आहे. आपल्याला आपलं शेत निवडल्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे शेती मार्क करायची, त्या पद्धतीने आपल्याला आपली शेती मार्क करायची आहे. अशा पद्धतीने आपण कोणत्या पण आकाराचे शेत मार्क करू शकतो. आपल्याला सेव्ह बटनवर क्लिक करायचं. आपल्या शेतीचं नाव टाकायचं, पीक निवडायचं, पेरणीची तारीख सिलेक्ट करा, हंगाम निवडायचा, आपल्या शेतीबद्दल माहिती टाकायची. त्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या टॅबवर क्लिक करून माहिती जतन करा यावर क्लिक करा. जी शेती जोडली आहे ती पाहण्यासाठी माझी शेती देखरेखवर क्लिक करा. सिलेक्ट फार्मवर जाऊन आपल्याला आपली शेती निवडून त्यावर क्लिक करायचं. खाली दिलेल्या वेगवेगळ्या मॅपचा वापर करून आपण आपली शेती पाहू शकतो. यामध्ये आपण NDVI, EVI, इम्प्रूव्ड EVI, बेस्ट एरिया मॅप, ऑटो स्ट्रेस मॅप, ऑटो कंटेंट मॅप, सॉइल व्हेजिटेशन मॅप, आणखी वेगळ्या मॅपचा वापर करून तुम्ही तुमची शेती पाहू शकता. पीक माहितीवर क्लिक करून आपण आपल्या पिकामधील हालचाल पाहू शकतो. हवामानवर क्लिक करून ET, आर्द्रता, पाऊस, तापमान, दबाव याची माहिती मिळू शकता. डेटावर क्लिक करून तुम्ही तुमच्या शेताचा ओलावा आणि मातीचे तापमान पाहू शकता. पुन्हा आपण मेन स्क्रीनवर आल्यावर वेगवेगळ्या फीचरचा वापर करू शकता, जसे की रोग सल्लागार, पीक चक्र, स्काउटिंग, फार्म प्लॅनर, बाजारभाव, पीक मार्गदर्शक, समुदाय, रोग शोध, उत्पादन विक्री, कॉलचे वेळापत्रक, हवामान, पायाभूत माहिती, खताचे वेळापत्रक असे वेगवेगळे फीचर्स आपण पाहू शकता.